रामकृष्ण हरी. कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या कथेचं नाव आहे समस्या सोडवा. एक व्यक्ती आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, परिसरातील रहिवासी, त्याच्या कारखान्यातील कामगार यांच्यामुळे अत्यंत दुःखी झालेला त्याच्या गुरुकडे समाधानासाठी पोहोचला आणि गुरुदेवांना आपली व्यथा सांगताना म्हणाले, माझे कर्मचारी, माझी पत्नी, माझी मुलं आणि माझ्या आजूबाजूचे लोक प्रत्येक जण खूप स्वार्थी आहे. कोणीही परिपूर्ण नाही. मी काय करू गुरुदेव? त्या व्यक्तीची व्यथा समजून घेऊन गुरुजींनी त्यांची समस्या चांगलीच समजून घेतली. हसत हसत म्हणाले, बेटा, तुझी समस्या फार गंभीर आहे, यात शंका नाही. ती वेळीच सोडवणे आवश्यक आहे. तू आजची रात्र आश्रमात राहा. मी रात्री विचार मंथन करीन आणि सकाळी उपाय सांगेन. त्या व्यक्तीची आपल्या गुरुवर अतूट श्रद्धा होती. त्यांनी आश्रमात रात्र काढण्याचे मान्य केले आणि आश्रमातील रहिवाशाकडे गेले. सकाळच्या प्रार्थनेनंतर गुरुजींनी आपल्या इतर शिष्यांच्या समस्या हाताळून शेवटी त्या माणसाला स्वतःकडे बोलवले. आश्रमात एक रात्र घालवण्याचा अनुभव आपल्या शिक्षकांना सांगण्यापासून ती व्यक्ती स्वतःला रोखू शकली नाही आणि म्हणाली, गुरुदेव, तुमच्या आश्रमातही स्वार्थी लोकांनी आपला तळ ठोकला आहे. प्रत्येक जण तुमच्याकडून काही ना काही हवं म्हणून इथं राहिला आहे. गुरुदेवानी त्याचे गांभीर्याने ऐकले आणि शेवटी म्हणाले, मी एक कथा सांगतो आहे, ती गांभीर्याने ऐका. या कथेत तुमच्या समस्येचे समाधान दडलेले आहे. एका गावात एक खास खोली होती, ज्यामध्ये 1000 आरसे होते. एक लहान मुलगी त्या खोलीत गेली आणि खेळू लागली. तिने 1000 मुले तिच्याबरोबर खेळताना पाहिली आणि ती त्या मुलांचे प्रतिबिंब बनून आनंदी झाली. तिने हाताने टाळ्या वाजवता तिच्यासह सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. तिला वाटले की हे जगातील सर्वोत्तम ठिकाण आहे आणि तिला पुन्हा पुन्हा येथे यायला आवडेल. मुलगी गेल्यानंतर काही वेळाने या ठिकाणी कुठून तरी एक दुःखी माणूस आला. त्याला आजूबाजूला हजारो दुःखी चेहरे दिसले. तो खूप दुःखी झाला. जेव्हा त्याने हात वर केला आणि सर्वांना दूर ढकलायचे केले होते, तेव्हा त्याने हजारो हात त्याला ढकलताना पाहिले. तो म्हणाला, ही जगातील सर्वात वाईट जागा आहे. तो पुन्हा इथे कधीच येणार नाही आणि तो तिथून निघून गेला. तात्पर्य, जसे हे जग हजारो आरसे असलेली खोली आहे, आपल्या आत जे काही भरले आहे तोच निसर्ग आपल्याला परत करतो. आपण आपल्या मनाप्रमाणे जग पाहतो. त्यामुळे आपले मन आणि हृदय स्वच्छ ठेवा, तर नक्कीच हे जग आपल्याला स्वर्गासारखे वाटेल. ज्यांना जग सुधारण्याची आकांक्षा आहे त्यांनी सर्वप्रथम स्वतःला सुधारले पाहिजे. जग आपोआप सुधरेल. रामकृष्ण हरी.